तुकडोजी नगर येथे युवकाचा खून। कोरपणा येथील तुकडोजी नगरातील 24 वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना मंगळवारी पहाटे 6च्या सुमारास उघडकीस आली। विश्वास नरेंद्र मालेकर असे मृतकाचे नाव आहे, तर सुनील पवार असे आरोपीचे नाव आहे। सोमवारी सायंकाळी 6 वाजता विश्वास मालेकर याने धाब्यावर जातो असे आपल्या आईला सांगून घरून निघाला। मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह तुकडोजी नगर येथील हॉटेलच्या शेडमध्ये आढळून आला। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक तपासात विश्वास मालेकरचा खून झाल्याचे स्पष्ट झाले। वणी रस्त्यावरील अवैध धाब्यांमुळे ही घटना घडल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे। खून प्रकरणानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता। संतप्त नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी धाबा बंद केल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही अशी भूमिका घेतली। अखेर पोलीस निरीक्षक गाडे यांनी वणी रस्त्यावरील अवैध धाबा बंद करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। मृतकाच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून कोरपणा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान आरोपी सुनील पवार याला शेरज येथून कोरपणा पोलिसांनी अवघ्या 2 तासात अटक केली। पोलीस निरीक्षक गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकन, प्रकाश राठोड, प्रभाकर जाधव, हवालदार बळीराम पवार, पंढरी सीडाम, साईनाथ जायभाये व पोलीस शिपाई गुणाजी यांनी ही कारवाई केली। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी प्रमोद गिरडकर, कोरपणा। संध्याकाळी त्याच्यानंतर कुठे गेलता या? अच्छा, तुम्हाला किती वाजता माहित झालं? माहित आज सकाळी। मग रात्रभर तुम्ही काय केलं? माहितच नाही आता, म्हणजे मला वाटलं का आजीकडे आहे बा, म्हणून मी काही फोन केला नाही। मग तुम्हाला सकाळी माहित झालं? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.